नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7। मी अनुराग नंदकिशोर शिंदे। वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार गुरुवारी यवतमाळ दौऱ्यावर येणार असून त्यांच्या भेटीला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे। त्यांच्या उपस्थितीत अनेक पक्षातील मान्यवरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे। या निमित्ताने यवतमाळ जिल्हा राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहे। राज्य उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सुमारे 300 पेक्षा अधिक पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस या गटात प्रवेश करणार आहे। या प्रवेश सोहळ्याची तयारी प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जोरात सुरू आहे। जिल्ह्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते, सामाजिक नेते आणि माजी पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेशाची तयारी पूर्ण केलेली असून त्यामुळे जिल्हा राजकारणात नवचैतन्य निर्माण होणार आहे। प्रवेश सोहळा 30 ऑक्टोबर रोजी होणार असून यासाठी यवतमाळ शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्याचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे। जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर प्रवीण देशमुख यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली असून विविध भागातील कार्यकर्त्यांशी समन्वय साधून मोठी उपस्थिती सुनिश्चित करण्यात येत आहे। या कार्यक्रमापूर्वी सकाळी अजितदादा पवार यवतमाळ जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, निधी वितरण तसेच विविध विभागीय प्रकल्पांची माहिती घेऊन त्यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे त्यांच्या भेटीकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे। दरम्यान जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये भेटीबाबत उत्सुकता आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघटनात्मक विस्ताराला या दरम्यान जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये भेटीबाबत उत्सुकता असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनात्मक विस्ताराला या दौऱ्यामुळे बळ मिळेल असा विश्वास वसंतराव घुईखेडेकर यांनी व्यक्त केला आहे। यवतमाळच्या राजकारणात नवीन दिशा देणारा हा दौरा ठरेल असेही त्यांनी सांगितले। यवतमाळवरून प्रतिनिधी अक्रम दिवान यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।